इतके सगळे मोठे पक्ष शिक्षक मतदारसंघाचे या रिंगणात आहेत. तुम्ही सुद्धा फॉर्म भरलेला आहे. काय वाटतं, कशा पद्धतीनं का मतदान करावं शिक्षकांनी तुम्हाला? मतदार लक्षात घेतात की हिताचा आणि जाणता माणूस कोण. त्या जाणता माणसाला हे करताना राजकीय पक्ष अक्षरशः बाजूला काढतील. कारण की राजकीय पक्षाचा घेतलेला अनुभव आणि जो काही प्रतिनिधी आपल्याला मागच्या वेळी दिला गेला तो किती निष्प्रभ ठरला हे आता लोकांना ठाऊक आहे. त्याच्यामुळं एखादा मोठा राजकीय पक्ष एखाद्या आमच्या प्रतिस्पर्ध्याच्या मागं आहे, माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या मागं आहे, हे लोक विसरतील आणि सहज सहज जिव्हाळ्याचा जो आपला प्रश्न सहज हाताळू शकेल या हिशोबानं लोक रवींद्र डोंगरदेवच्या पाठीशी राहतील. कारण की स्नेहानं हाताळण्याचा हा विषय शिक्षक मतदारसंघात रोज आपल्या हाकेला धावून येणारा उमेदवार म्हणून लोक उचलतील असं मला सतत वाटतं. आणि संस्थाचालक आणि बाकी प्रतिस्पर्धी जे वय वर्ष 60 आहे तर निवृत्तीनंतरचा उमेदवार आपल्याला नको अशी एक जनमानस आमच्या शिक्षकांमध्ये झाला आहे. शिक्षकांना त्यांना आम्हाला वाटत राहिलं सतत की आपल्याला आपल्यात सेवेत असणारा आणि आपल्यासारखा बोलणारा, आपले प्रश्न हिरिरीनं आणि कळकळीनं मांडणारा म्हणून लोक बाजूला सारून, राजकीय पक्ष बाजूला सारून आणि निवृत्त माणसांना बाजूला सारून तरुण तडफदार आणि जोरकस उमेदवार माझ्या रूपानं देतील अशी आशा आहे. सगळीकडे जेव्हा या 6 जिल्ह्यांचा परीघ मी हिंडलो ना तर लोकांना वाटतं की आपल्या लायकीचा, आपल्या कुवतीचा आणि जसं अलीकडचा जमाना ATMचा तर एनी टाईम उपलब्ध कॅन्डिडेट म्हणून रवींद्र डोंगरदेवांना त्या निश्चित पसंती देतील असं माझं मत झालं आहे. काँग्रेस आहे, भाजप आहे, सेना आहे, कपिल पाटलांचा शिक्षक काँग्रेस ऐका ना. तर ही सगळी मोठी दिग्गज मंडळी आहे, पक्ष आहेत, मतं डिवाइड होतील अशा वेळी तुमच्या वाट्याला किती मत आहे? होईल मतं डिवाईड निश्चित होईल. ज्यांचा त्यांचा गड असतो, काँग्रेसही आहे, पण ऐन वेळेवर मोहरम आला म्हणून जे उमेदवार निघतात तसं हे होणार नाही. ही खूप पूर्वतयारी होती. गेल्या 10 वर्षापासून मी जे करतो आहे ना ते माझं बळ आहे. ऐन वेळेवर आत्ता शिवसेना आली आहे, ऐन वेळेवर काँग्रेस आला आहे. हे त्यांना एवढं जड चाललं आहे की एकाएकी 6 जिल्हे कव्हर करणं. काय सांगू तुम्हाला की पावसाळ्याच्या दिवसात देचलीपेट्टा, जिमलगट्टा, हेड्री, पंदेवाई, बिनागुंडा, असरअल्ली, कसनूर, वेलगूर आणि ही जी गावं आहे ना ही नुसती ऐकायला जरी म्हटलं तरी कानात खुळखुळा वाटतो. या गावांना मी जेव्हा जाऊन आलो की कसं आहे, घेतले ना आम्ही हे व्रत अंधतेने, मला अजिबात मरणाची भीती नाही वाटली गडचिरोली जिल्ह्यात. आणि त्या मतदारांचं म्हणणं हे पडलं, रवींद्र 2010लाही नाही कोणी, 2004लाही नाही कोणी, आमच्याजवळ प्रत्यक्ष आलेला उमेदवार तुम्ही आहे, तुम्ही निश्चिंत असा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं लोकांचं म्हणणं पडलं आहे. आणि तीच माझी जमेची बाजू आहे. लोकांनी मला ते दिलेला पाठबळ हेच माझं आशास्थान आहे आणि मी निष्प्रभ आहे. म्हणजे मी प्रभावी झालो आहे त्या लोकांच्या बोलण्याने. मी रवींद्र डोंगरदेव बळीराजा पार्टीतर्फे लढतो आहे या निवडणुकीत. थँक्यू.